गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी विद्याराधनाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर आपण आज फिजिक्स सेशनमध्ये रोटेशनल मोशन टॉपिकबद्दल डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. रोटेशनल मोशन यालाच एक दुसरं एक नाव आहे, त्याला आपण रिजिड बॉडी डायनॅमिक्स सुद्धा म्हणतो. रिजिड बॉडी डायनॅमिक्स. ठीक आहे ना. तर बॉडीच्या आपण एखादी बॉडी समजा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्याचे फिजिकल पॅरामीटर कशा पद्धतीनं चेंज होतात त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला पहिली जी टर्म आहे ती टर्म आपल्याला डिस्कस करायची रिजिड बॉडी. तर रिजिड बॉडी म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी. रिजिड बॉडी, if the distance between any 2 points of the body is never changes by the application of the forces, then such a type of body is called as rigid body. म्हणजे एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल फोर्सेस अप्लाय करून सुद्धा 2 पॉइंट मधलं अंतर जर चेंज होत नसेल तर त्या प्रकारच्या बॉडीला आपण कुठली बॉडी म्हणतो बेटा, रिजिड बॉडी म्हणत असतो. ठीक आहे. आता कन्सिडर करा, एक रबर बँड घेतला आपण असा. ठीक आहे ना. एक रबर बँड घेतला तर या रबर बँडमध्ये समजा हा पॉईंट आहे ए आणि हा दुसरा एक पॉईंट आहे बी. मी समजा ह्याच्यावर एक्सटर्नली जर फोर्सेस अप्लाय केले, या साईडने एक फोर्स अप्लाय केला, या साईडला एक फोर्स अप्लाय केला. फोर्सेस जर मी अप्लाय केले तर एक्झॅक्टली या 2 पॉईंटमधलं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय हो जाणार आहे, चेंज हो जाणार आहे. हा ए पॉईंट या ठिकाणी आला आणि दुसरा बी पॉईंट या ठिकाणी आला. 100% 2 पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय होतं बेटा, बोल, चेंज होतंय. म्हणजे ही रिजिड बॉडी असणार आहे का, नाही, ही अजिबात रिजिड बॉडी नाही. म्हणजे सेपरेशन बिटवीन 2 पॉइंट्स इफ इट चेंजेस इट इज नॉट कॉल्ड ॲज अ रिजिड बॉडी. मग रिजिड बॉडी कुठली, तर जवळपास एखादा जर रॉड असेल, लोखंडाचा जर समजा रॉड घेतला आपण आणि त्याच्यावर नॉर्मल फोर्स, साधा फोर्स, सिंपल लेस मॅग्निट्यूडचा फोर्स जर अप्लाय केला तर या 2 पॉइंट मधलं अंतर बदलत नाही, तर ती बॉडी कुठली झाली, रिजिड बॉडी झाली. आपण जे या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत ते डिस्कशन फक्त रिजिड बॉडीवर करणार आहोत. ठीक आहे ना. तर आता रिजिड बॉडी कुठल्या कुठल्या मोशन पॉसिबल करू शकते, म्हणजे कुठल्या कुठल्या मोशन परफॉर्म करू शकते त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करूया. ठीक आहे. तर पॉसिबल मोशन्स ऑफ रिजिड बॉडी ह्या 3 प्रकारच्या मोशन पॉसिबल आहेत. पहिली जी मोशन असणार आहे ती असणार आहे प्युअर ट्रान्सलेशन मोशन, दुसरी जी असणार आहे ती असणार आहे प्युअर रोटेशनल मोशन आणि तिसरी जी मोशन असणार आहे ती असणार आहे रोलिंग मोशन. ठीक आहे ना. तर पहिली जी मोशन आहे ती पहिल्या मोशनला आपण डिस्कशन करूयात. पहिली आहे प्युअर ट्रान्सलेशन मोशन. प्युअर ट्रान्सलेशन मोशन. ठीक आहे ना. प्युअर ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर मोशन. कन्सिडर करा, एक सरफेस आहे, या सरफेसवर एक ब्लॉक आहे असा ठेवला ज्याचा मास m आहे आणि हा ब्लॉक स्ट्रेट लाईन मोशनमध्ये ट्रॅव्हल करायला लागलाय विथ समजा 5 मीटर पर सेकंद या स्पीडने तो ट्रॅव्हल करतोय. जर ही बॉडी जर रिजिड असेल तर या ब्लॉकवरला जो प्रत्येक पार्टिकल आहे किंवा प्रत्येक पॉइंट आहे त्याची सुद्धा वेलॉसिटी किती असणार आहे, बोल, 5 मीटर पर सेकंद असणार आहे. समजा मी इथे एक पॉइंट घेतला ए आणि दुसरा पॉइंट घेतला या ठिकाणी बी, तर हा ए सुद्धा 5 मीटर पर सेकंदच ट्रॅव्हल करणार आहे आणि बी सुद्धा या साईडला कितीने ट्रॅव्हल करणार आहे, 5 मीटर पर सेकंदच ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 2 प्रकारचे ऑब्झर्विंग फ्रेम आहेत. समजा मी ग्राउंडून जर ह्या पार्टिकलला ऑब्झर्व करत असेल, ह्या पार्टिकलला समजा एला मी ग्राउंडून ऑब्झर्व करत असेल तर मला काय वाटणार, हा जो ए पार्टिकल आहे तो स्ट्रेट लाईन मोशनमध्ये ट्रॅव्हल करायला लागलाय विथ 5 मीटर पर सेकंद. जर तुम्ही बॉडीच्या फ्रेम मधून ऑब्झर्व करायला लागलात, म्हणजे समजा तुम्ही बॉडीवर असं बसलेला आहे तसं विचार करा आणि बॉडीच्या फ्रेम मधून कुणाला ऑब्झर्व करायला लागलात, ए पार्टिकलला ऑब्झर्व करायला लागलात, तर बॉडी जशी जशी पुढे जाईल तसं या ठिकाणी तुमच्या दोघांमधलं डिस्टन्स अजिबात चेंज होणार नाही. म्हणजे तुम्हाला वाटणार की हा जो पॉइंट आहे तो कसा आहे, बोल, तुमच्या रिस्पेक्टनं रेस्टला आहे. कुठून बघितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बॉडीच्या फ्रेम मधून बघता त्या पार्टिकलला, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की 2 पॉइंट मधलं किंवा तुमच्यामधलं आणि त्या पार्टिकल मधलं अंतर कुठल्याही पद्धतीने चेंज होत नाहीये. ह्याचा अर्थ तुमच्या रिस्पेक्टनं तो पार्टिकल कसा आहे बेटा, रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे 2 मोशन पॉसिबल आहेत. 2 वेगवेगळ्या ऑब्झर्विंग फ्रेम मधून 2 प्रकारच्या मोशन पॉसिबल आहेत. पहिली मोशन
ग्राउंड फ्रेम मधून जर तुम्ही पार्टिकलला पाहत असताल तर तो पार्टिकल तुम्हाला स्ट्रेट लाईन मोशन मध्ये दिसेल. दुसरी, जर बॉडीच्या फ्रेम मधूनच जर तुम्ही बघत असताल तर त्या ठिकाणी तो पार्टिकल कसा वाटेल, रेस्टला वाटेल. ठीक आहे ना. हे दोन. आणि ही झाली प्युअर ट्रान्सलेशन मोशन. तर प्युअर ट्रान्सलेशन मोशन मध्ये काय पाहिलं, सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड जे असणार आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. सगळ्या पार्टिकलचं व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड हे कसं असणार आहे बेटा, बोल सेम असणार आहे. आणि डायरेक्शन बी कशी असणार आहे, सेम. ठीक आहे ना. हे झालं प्युअर ट्रान्सलेशन. आता दुसरी जी पाहूयात आपण ते आहे प्युअर रोटेशनल. प्युअर रोटेशनल मोशन. आता हे ठीक आहे ना. प्युअर रोटेशनल म्हणजे काय समजून घेऊयात. ठीक आहे ना. कन्सिडर करा एखादा रॉड आहे, एक रिजिड बॉडी, रॉडला आपण रिजिड बॉडी म्हणूयात. हा एक रॉड आहे आणि तो रॉड या पॉइंटला असा हिंज केलेला आहे. हिंज केला आहे म्हणजे या ठिकाणी असा फिक्स केला आहे. आणि हा जो रॉड आहे तो या पूर्ण ॲक्सिस भोवती बेटा काय व्हायला लागलाय, रोटेट व्हायला लागलाय. असा या ॲक्सिस भोवती तो रॉड काय होतो बेटा, बोल रोटेट व्हायला लागलाय. म्हणजे इथून समजा असा जाणार, या पॉइंटला तो जाणार, या अशा तो रॉड या ॲक्सिस भोवती असा रोटेट व्हायला लागलाय. तर मला विचार करून सांगा, या रॉडवरले मी 3 पॉईंट घेतो, किती 1 2 3 पॉईंट घेतो. तर त्या पॉईंटची जी मोशन असणार आहे, त्या पॉईंटची जी मोशन असणार आहे, रॉड जर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल ना तर त्याच्यावरले जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कुठली मोशन परफॉर्म करलेत बेटा, बोल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलेत. रॉड ज्या वेळेस या ठिकाणी रोटेशनल मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस या रॉडवरचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कुठली मोशन परफॉर्म करलेत बेटा, बोल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलेत. पण विशेष बात अशी की ह्या प्रत्येकाची रेडियस अलग अलग आहे ॲक्सिस पासून. हे जे ॲक्सिस आहे ज्या ठिकाणी हिंज केलाय तो काय झाला, बोल ॲक्सिस झाला. तर ॲक्सिस पासून प्रत्येकाची रेडियस कशी यायला लागली बेटा, बोल अलग अलग यायला लागली. परंतु एक मस्त बात आहे या ठिकाणी की ज्या वेळेस रॉड एक कंप्लीट रोटेशन करल त्यावेळेस ह्या प्रत्येक पार्टिकल सुद्धा त्यांचं एक रोटेशन कंप्लीट झालेलं असेल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो काही टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड बेटा कसा आहे, बोल सेम आहे. हा टाइम पिरियड कसा आहे सगळ्यांचा, बोल सेम. मग टाइम पिरियड जर सगळ्यांचा सारखा असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी ओमेगा, ओमेगा इज इक्वल टू किती असणार आहे बेटा, बोल 2 पाय डिवायडेड बाय काय झालं, टी. मग टाइम पिरियड सगळ्याचा जर सारखा असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ही टर्म सुद्धा सगळ्यांसाठी कशी असणार आहे बेटा, सारखी असणार आहे. बर, अँग्युलर व्हेलॉसिटी जर सारखी असेल तर अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असणार आहे, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज डिफरन्सिएशन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. ही सुद्धा टर्म कशी असणार आहे, सारखी असणार आहे. म्हणजे ज्या वेळेस एखादा रॉड हा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असणार आहे त्या रॉडवरचे सगळे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहेत. इट हॅव्हिंग सेम टाइम पिरियड, सेम अँग्युलर व्हेलॉसिटी, अँड इफ द अँग्युलर व्हेलॉसिटी चेंजेस दॅट चेंज इज कॉन्स्टंट फॉर ईच पार्टिकल और इज अ सेम फॉर ईच पार्टिकल. म्हणजे टी, ओमेगा आणि अल्फा ह्या तिन्ही क्वांटिटी सगळ्या पार्टिकलसाठी कशा असणार आहेत बेटा, बोल सेम असणार आहेत. हे लक्षात आलं या ठिकाणी. ओके. आता थोडंसं लिनियर, ह्याच पार्टिकलच्या लिनियर मोशन बद्दल आपण डिस्कस करूयात. आता नीट समजून घ्या की समजा या ठिकाणी हा रॉड आहे, हा जो तुम्ही रॉड पकडला, या ठिकाणी जर रॉड हा पकडला रॉड, तर ह्या रॉड बद्दल ज्यावेळेस तुम्ही डिस्कशन करत असताल, हा रॉड आहे, या पॉइंटला तुम्ही रॉडला हिंज केलेलं आहे बेटा. हा रॉडचा एक पॉइंट आहे ए, हा रॉडचा दुसरा पॉइंट आहे बी, हा रॉडवरचा तिसरा पॉइंट आहे सी. रॉड हा स्वतःभोवती रोटेट व्हायला लागलाय. रॉड रोटेट होत असताना ह्याच्यावरले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल कुठली मोशन परफॉर्म करलेत, बोल या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला लागलेत. आता मला सांगा सगळ्यासाठी टाइम पिरियड तर कसा आहे बेटा, बोल सेम आहे. प्रत्येक पार्टिकलसाठी असणारा टाइम पिरियड सेम आहे. म्हणजे सारख्या टाइममध्ये, बरं ह्यांची रेडियस अलग आहे, ह्याची रेडियस मी R1 मानतो, ह्याची रेडियस मी R2 मानतो, आणि तिसऱ्याची जी रेडियस आहे ती किती झाली, बोल R3. म्हणजे टाइम पिरियड सगळ्याचा सेम आहे पण रेडियस अलग अलग असल्यामुळं सर्कम्फरन्स प्रत्येकाचं अलग अलग असेल. सर्कम्फरन्स म्हणजे काय असणार आहे बेटा, बोल 2 पाय R. म्हणजे ह्या पार्टिकलनं एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती बेटा, बोल 2 पाय R. मग रेडियस ज्याची जास्त त्याच्यासाठी हे डिस्टन्स किंवा हे सर्कम्फरन्स हे सुद्धा कसं असणार आहे, बोल जास्त असणार आहे. मग मला तुम्ही सांगा आता
की जर सेम टाईममध्ये सारख्या टाईममध्ये जर जास्त अंतर ट्रॅव्हल करायचं असेल तर सर्वात जास्त स्पीड कुणाची असेल सांगा बरं बेटा, सर्वात जास्त स्पीड कुणाची असणार आहे? ह्या सी पॉईंटची. ह्या सी पॉईंटची स्पीड सर्वात कशी असणार आहे बेटा? बोल जास्त असणार आहे. त्याच्यापेक्षा स्लो कोण चालणार आहे? बोल हा बी पॉईंट चालणार आहे, कारण त्याला थोडंसं अंतर कमी ट्रॅव्हल करायचं आहे. आणि सर्वात कमी कुणाची स्पीड असणार आहे? बोल ए पॉईंटची स्पीड ही सर्वात कशी असणार आहे? बोल कमी. म्हणजे जेवढं ॲक्सिस पासून पार्टिकल दूर दूर असणार आहे तेवढी त्याची स्पीड कशी असणार आहे? जास्त. जसा जसा तो ॲक्सिसकडे येत जाणार आहे तशी त्याची लिनियर स्पीड काय होत जाणार आहे? बोल कमी कमी होत जाणार आहे. हे फिजिकली किंवा मॅथमॅटिकली सुद्धा आपण सांगू शकतो. सर्क्युलर मोशनमध्ये एक आपण डेरिवेशन बघितलं होतं, टेंजेन्शियल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज इक्वल टू काय असणार आहे बेटा? बोल आर इंटू काय असणार आहे? ओमेगा. V is equal to, V is nothing but the tangential velocity or linear velocity of particle is equal to R म्हणजे काय असणार आहे? बोल रेडियस, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. आता मला सांगा ह्या प्रत्येक पार्टिकलसाठी ओमेगा ही टर्म कशी बेटा? बोल कॉन्स्टंट टर्म आहे. ही टर्म कशी असणार आहे? कॉन्स्टंट. ज्याच्यासाठी रेडियस जास्त आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार आहे? जास्त असणार आहे. ज्याच्यासाठी रेडियस जास्त त्याच्यासाठी लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा जास्त असणार आहे. म्हणजे ॲक्सिस पासून दूर दूर जात असताना पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी वाढत जाते, पण अँग्युलर व्हेलॉसिटी तेवढीच राहते बेटा. ठीक आहे ना? अँग्युलर व्हेलॉसिटी तेवढीच राहते. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आणि तिसरी जी मोशन आहे आपल्याजवळ, आता तिसरी जी मोशन बद्दल आपण डील करणार आहे ती मोशन आहे या ठिकाणी रोलिंग मोशन. कुठली मोशन आहे बेटा? बोल रोलिंग. तर आपण तिसऱ्या मोशनला डील करू आता या ठिकाणी. रोलिंग मोशन. रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशन म्हणजे काय? इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, कशाचं कॉम्बिनेशन आहे? ट्रान्सलेशन मोशन अँड रोटेशनल मोशन. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशन मोशन अँड रोटेशनल मोशन. मग आता ट्रान्सलेशन मोशन म्हणजे ह्याला एक्झाम्पलमध्ये सांगतो मी. तुम्ही आज पाहिलं असेल बऱ्याचदा की चाक जे असतं गाडीचं चाक, ते गाडीचं चाकाची जी मोशन असते, नीट बघा, ते गाडीचं चाक स्वतःभोवती सुद्धा रोटेट व्हायला लागले आणि हा समोर बी चाललंय. म्हणजे स्वतःभोवती ते रोटेट बी होतंय आणि समोर सुद्धा चालतंय. म्हणजे या ठिकाणी दोन्ही मोशनचं कॉम्बिनेशन आहे, रोटेशनल बी आहे आणि ट्रान्सलेशन मोशन आहे. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतात बेटा? बोल रोलिंग मोशन म्हणतात. ठीक आहे ना? आता तुम्ही मला सांगायचा, मी एक छोटासा क्वेश्चन विचारतो तुम्हाला, थोडासा विचार करायचा प्रयत्न करा. ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट रोलिंग मोशन परफॉर्म करत असणार आहे, हा त्याचा सेंटर समजा हे चाक आहे. ठीक आहे ना? हे गाडीचं तुझं काय आहे? बोल चाक आहे. चाकाचा सेंटर काय झाला? बोल ओ. आता मी काय म्हणलं, ज्या वेळेस एखादं चाक असं रोलिंग मोशन परफॉर्म करत असणार आहे, तो रोलिंग म्हणजे कुठल्याही पॉइंटला दोन प्रकारच्या वेलॉसिटी मिळणार. कुठल्याही पॉइंटला दोन प्रकारच्या. पहिली जी वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी असणार आहे ड्यू टू ट्रान्सलेशन मोशन. कुठली मोशन बेटा? ट्रान्सलेशन. म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे कुठे जाणार तो? बोल सरळ चाललाय ना, मग या पॉइंटला सरळच्या या डायरेक्शनला, स्ट्रेट डायरेक्शनला जी वेलॉसिटी असणार आहे ती असणार आहे या ठिकाणी ट्रान्सलेशन वेलॉसिटी. ठीक आहे ना? ही ट्रान्सलेशन मोशनमुळे मिळणारी वेलॉसिटी. बरं, दुसरी वेलॉसिटी कशा कुणामुळे असणार सांगा बरं? दुसरी जी वेलॉसिटी असणार आहे ती वेलॉसिटी असणार आहे रोटेशनल. बघा आता हे स्वतःभोवती जर रोटेट व्हायला लागले, असं स्वतःभोवती जर रोटेट होत असेल तर या पॉइंटला हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असल्यामुळे एक प्रकारची टँजेन्शियल वेलॉसिटी असणार आहे. आणि ह्या टँजेन्शियल वेलॉसिटीची व्हॅल्यू किती असते बेटा? बोल आर ओमेगा. मग मला सांगा त्या पॉइंट जवळ दोन प्रकारच्या वेलॉसिटी आली. पहिली कुठली आली बेटा? बोल ट्रान्सलेशनमुळे मिळणारी वेलॉसिटी. आणि दुसरी कुठली बेटा? बोल टँजेन्शियल म्हणजे रोटेशनल मोशनमुळे मिळणारी वेलॉसिटी. म्हणजे या पॉइंट जवळ नेट जी वेलॉसिटी असणार आहे ही असणार आहे नेट वेलॉसिटी. वेक्टर ॲडिशनचा जर यूज केला तर ही डायरेक्शन असणार आहे नेट वेलॉसिटी. तसंच मला सांगा ज्यावेळेस तुम्ही या पॉइंटला येताल बेटा, या पॉइंटला येताल त्यावेळेस ट्रान्सलेशन मोशनमुळं तर स्ट्रेट लाईनलाच असणार आहे, कारण तो स्ट्रेट लाईन चालले सगळ्या पॉईंटला. ट्रान्सलेशनमुळं स्ट्रेट डायरेक्शनलाच वेलॉसिटी मिळणार आहे. हे ट्रान्सलेशन मोशनमुळं. बरं, ह्या रोटेशनल किंवा ह्या सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल जे असणार आहे ते कसं असणार आहे? बोल या डायरेक्शनला, कारण असं रोटेट होईल ना. म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी या डायरेक्शनला असणार आहे, ही टँजेन्शियल वेलॉसिटी. बघा आता या पॉईंटचा जर विचार केला, आता बघा ट्रान्सलेशन या डायरेक्शनला, हे ट्रान्सलेशन मोशनमुळे मिळणारी वेलॉसिटी. आणि दुसरी जी वेलॉसिटी असणार आहे रोटेशनल मोशनमुळं, ती रोटेशनल मोशनमुळे मिळणारी टँजेन्शियल वेलॉसिटी, त्याची डायरेक्शन सुद्धा कशी असणार आहे? सेम. बरोबर आहे, कारण बघा ना टँजेन्शियली म्हणजे इथं टँजेन्शियली याच डायरेक्शनला होईल आणि ट्रान्सलेशन तर त्याच डायरेक्शनला. आता बॉटम मोस्ट पॉईंटला जर तुम्ही आलात बेटांनो, बॉटम मोस्ट पॉईंटला
रोटेशनमुळं टँजेन्शियल व्हेलॉसिटी हे असं इकडल्या साईडला असणार, ही टँजेन्शियल इकडल्या साईडला, ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी. बरं, ट्रान्सलेशन मोशनमुळं हे फ्रंट साईडलाच असणार आहे. ट्रान्सलेशन मोशनमुळे जी व्हेलॉसिटी असणार आहे ती कुठल्या साईडला? फ्रंट साईडला. म्हणजे एक गोष्ट मला लक्षात आली, ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट रोल करत असेल, रोलिंग करत असेल, तर प्रत्येक पॉइंटला जी नेट व्हेलॉसिटी असणार आहे, हर एक पॉइंटची जी नेट व्हेलॉसिटी असणार आहे ती 100% कशी असते बेटा? बोल, अलग अलग असते. हर एक पॉइंटची जी नेट व्हेलॉसिटी असणार आहे ना, ती नेट व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटची ही कशी असणार आहे? बोल, वेगवेगळी असणार आहे. बरोबर, हे लक्षात आलं या ठिकाणी. म्हणजे रोलिंग इज द कॉम्बिनेशन. कुणाचं कॉम्बिनेशन बेटा? बोल, ट्रान्सलेशन मोशन प्लस रोटेशनल मोशन. ट्रान्सलेशन मोशनमुळे लिनियर व्हेलॉसिटी मिळणार आणि रोटेशनल मोशनमुळे टँजेन्शियल व्हेलॉसिटी मिळणार. ह्या दोघांना जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला नेट व्हेलॉसिटी मिळणार, जी या ठिकाणी मी कॅल्क्युलेट केलेली आहे बेटा. सर्वांच्या लक्षात आलं? यस नो बोला या ठिकाणी. ओके, चला आता थोडं आपण समोर जाऊयात. आता आपण 3 प्रकारच्या मोशन पाहितल्या. कुठलीही रिजिड बॉडी एक तर प्युअर ट्रान्सलेशन तरी मोशन करेल, किंवा प्युअर रोटेशनल तरी मोशन करेल, किंवा रोलिंग मोशन तरी करेल. ठीक आहे ना. ह्या 3 प्रकारच्या पॉसिबल मोशन्स आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आपण या टॉपिक मधल्या सर्वात महत्त्वाच्या टर्मकडे जाणार आहेत, सर्वात महत्त्वाच्या कन्सेप्टकडे जाणार आहेत, आणि तो कन्सेप्ट म्हणजे या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया. चला मग आपण सर्वात महत्त्वाच्या कन्सेप्टला डील करूयात. आणि तो जो कन्सेप्ट आहे बेटा, तो कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याला आय ने डिनोट केलं जातं. ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कन्सिडर करा एक नॉर्मल अशी कशी तरी बॉडी आहे. ठीक आहे. ही एक बॉडी या गिवन ॲक्सिस भोवती रोटेट होतं बेटा. ही बॉडी या ॲक्सिस भोवती काय व्हायला लागली? रोटेट व्हायला लागली. ह्या बॉडीवर 3 प्रकारचे पॉईंट्स आहे. समजा या बॉडीवर वेगवेगळे पॉईंट्स मी पकडले. ठीक आहे ना. हा एक इथे एक पॉईंट आहे, म्हणजे इथे एक मास आहे. हे बॉडी वेगवेगळ्या पार्टिकलपासून बनलेली असणार आहे. पहिलं पार्टिकल समजा मास M1 घेतलं, त्याचं ॲक्सिसपासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला मी घेतलं R1. दुसरा मास या ठिकाणी घेऊ आपण M2, त्याचं ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर जे अंतर आहे ते किती बेटा? बोल, R2. तिसरं या ठिकाणी M3, त्याचं ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? बोल, R3. ठीक आहे. असे इन्फानाईट नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मी या ठिकाणी 3च दाखवले. ठीक आहे ना. तर एक बॉडी, एक रिजिड बॉडी ह्या गिवन ॲक्सिस भोवती काय व्हायला लागली बेटा? बोलो, रोटेट व्हायला लागली. तर ह्या गिवन ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शियाला डिफाईन कसं केलं ते समजून घेऊयात. ह्याला डिफाईन केले, मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ, इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ अ पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? तर या ठिकाणी IXX ह्याला डिनोट करतात IXX ना. ठीक आहे ना. मग मी IX ना डिनोट केलं, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी अबाउट दिस गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज, बघ, पहिलं मास घेतलं M1 मास, त्याचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर अंतर किती बेटा? बोल, R1. हे R1चा बेटा काय झाला? बोल, स्क्वेअर. प्लस दुसरं मास किती घेतलं? बोल, M2. हे M2, त्याचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर अंतर त्याचा स्क्वेअर, प्लस M3, त्याचं ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर अंतर त्याचा स्क्वेअर, सो ऑन सो ऑन सो ऑन. म्हणजे समजा n नंबर ऑफ पार्टिकल असतील तर त्या शेवटच्या पार्टिकलचं मास, त्याचा ॲक्सिस पासूनचा अंतर, त्याचा काय करायचा? स्क्वेअर. ही जी टर्म आहे या ठिकाणी M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर सो ऑन सो ऑन सो ऑन, ह्या टर्मलाच आपण नाव दिलंय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल और मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. ठीक आहे. आता ह्याला समेशन मध्ये सुद्धा लिहिता येते. समेशन म्हणजेच ॲडिशन. तर या ठिकाणी मी घेतलंय समेशन. समेशन म्हणजे ॲडिशनच आहे. कुणाचं समेशन करायचं आहे? बोल, प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज MI. RI चा काय झाला? बोल, स्क्वेअर. हे जे I त्या आयच्या व्हॅल्यू 1 to काय असणार आहेत? बोल, N. ह्या आयची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅरी करणार आहे. 1 पासून कितीला बेटा? बोल, N पर्यंत ही व्हॅरी करत जाणार आहे. आता ह्याचा अर्थ समजून घेऊया, त्याचा मिनिंग काय आहे समेशनचा. ह्या समेशनचा मिनिंग आहे, समेशन म्हणजे ॲडिशन. कुणाचं ॲडिशन? तर आयच्या ठिकाणी पहिल्यांदा किती व्हॅल्यू ठेवायची? 1. मग आयच्या ठिकाणी जर व्हॅल्यू 1 ठेवली तर काय झालं? M1. R1चा काय झालं? बोल, स्क्वेअर. प्लस आता 1 नंतर कुठलं व्हॅल्यू? बोल, 2. मग मी इथं समेशनमुळे इथं प्लस केलं,
तर आयच्या ठिकाणी 2 व्हॅल्यू टाका, तर m2 r2चा काय झाला बोल स्क्वेअर प्लस m3 r3चा स्क्वेअर, असं करत करत ॲड करत शेवटची जी टर्म आहे आयची, हा जो आय व्हेरिएबल आहे त्या आयची जी शेवटची व्हॅल्यू आहे ती शेवटची व्हॅल्यू काय आहे बेटा बोल n, म्हणजे प्लस 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 काय होणार बोल mn rnचा काय झाला बेटा स्क्वेअर. ठीक आहे ना, म्हणजे अशा पद्धतीत आपण समेशनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा ह्याला रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की याचं युनिट काय असणार आहे, तर युनिट तुम्ही सांगा या ठिकाणी. हे मास युनिट काय असणार आहे बेटा बोल kg, आणि ही डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय झालं मीटर स्क्वेअर. डायमेन्शन्स काय होणार आहेत बेटा याचे, डायमेन्शन्स m1 आणि एलचा पॉवर किती झाला बोल 2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ दिस मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत सर्वात कळले सगळ्यांना. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना एकदम सिंपल गोष्ट आहे. ती गोष्ट कशी, पहिल्याचं मास, पहिल्या पार्टिकलचं मास त्याचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर अंतर घ्यायचं, त्याचा स्क्वेअर करायचा, प्लस दुसरं मास अंतराचा स्क्वेअर, तिसरं मास प्लस त्याचा डिस्टन्सचा स्क्वेअर, संपला विषय. आणि तोच काय असणार आहे बेटा बोल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल अबाउट दिस गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्या गिवन ॲक्सिस भोवती ह्या सिस्टमचा असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात आलं या ठिकाणी, यस न बोला या ठिकाणी. ओके. आता मला तुम्ही सांगायचं, जर हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल आहे कशा कशावर डिपेंड असणार आहे, तुम्ही नीट ऑब्झर्व करा. समजा ही बॉडी, ह्या बॉडीचं या ठिकाणी हा ॲक्सिस आहे. ठीक आहे, हा ॲक्सिस घेतला, इथे पार्टिकल घेतले होते आपण m1 हे अंतर, r1 दुसरा पार्टिकल m2 हे अंतर, r2 तिसरा पार्टिकल घेतला, m3 हे अंतर किती घेतलं बोल r3. आता मोमेंट ऑफ इनर्शियाला तर आपण डिफाईन केले Ixx इज इक्वल टू काय घेतलं बेटा बोल m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. आता तुम्ही मला सांगू शकता की कशा कशावर हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असणार आहे, डिपेंडन्सी कशा कशावर आहे. तर पहिली गोष्ट या ठिकाणी की जर ह्या बॉडीचं मास किंवा ह्या सिस्टम ऑफ पार्टिकलमध्ये जेवढे पार्टिकलची संख्या जास्त असणार आहे तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे पार्टिकलची संख्या म्हणजे मास, पार्टिकलचं मास जेवढं जास्त असणार आहे, कारण पार्टिकलची संख्या वाढली म्हणजे सिस्टमचं मास काय झालं बोल वाढलं, म्हणजे जेवढे जास्त मास असणार आहे तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसा असणार आहे, जास्त. म्हणजे पहिली डिपेंडन्सी झाली, ती पहिली डिपेंडन्सी अशी की जेवढं मास जास्त, ठीक आहे ना, मास ऑफ बॉडी जेवढं जास्त तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया बी कसा असणार आहे, जास्त. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त मासवरच डिपेंड नाही आहे, दुसरी महत्त्वाची एक फॅक्टर लागूनच आहे त्याला, तो कोण आहे बेटा बोल या ठिकाणी ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर अंतर. ह्या मासचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर अंतर, जेवढं ॲक्सिस पासून तो पार्टिकल दूर असेल ना, जेवढा ॲक्सिस पासून तो पार्टिकल दूर तेवढा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे, जास्त. जितका ॲक्सिसच्या जवळजवळ असणार आहे त्याचा तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे बेटा बोल, कमी कमी असणार आहे. म्हणजे दुसरी जी टर्म असणार आहे ती असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. दुसरी जी टर्म असणार आहे ती असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस, डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस. तिसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, तिसरी सांगा मला. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पोझिशन ऑफ ॲक्सिस, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता सर तुम्ही तसं का बरोबर म्हणलात, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशनवर कसं डिपेंड आहे, सांगतो ना मी, आहे ना सांगायला. तर ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी आता समजा हा पूर्ण रिजिड बॉडी या ॲक्सिस भोवती रोटेट व्हायला लागली, मी काय केलं ॲक्सिस चेंज केला आणि या ॲक्सिस भोवती आता त्याला रोटेट करायला लावली. ठीक आहे ना, एक्स डबल डॅश आणि एक्स डबल डॅश ह्या ॲक्सिस भोवती रोटेट करायला लावली, लाल कलरच्या ॲक्सिस भोवती रोटेट करले. साधं लॉजिक आहे. अंतर काय होत जाणार आहे बोल या ठिकाणी, ह्या लाल कलरच्या ॲक्सिस पासून जे अंतर आहे पार्टिकलचं ते अंतर काय होत जाणार आहे बोल, चेंज होत जाणार आहे ना. मग जर अंतर जर चेंज होत असेल, ॲक्सिस पासून जर परपेंडिक्युलर डिस्टन्स जर चेंज होत असेल तर 100% मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी टर्म आहे बेटा, ही टर्म सुद्धा काय होत जाणार आहे बोल, चेंज होत जाणार आहे. म्हणजे ॲज position of axis is changes, the distance of the particles from the axis of rotation is as changes and therefore the value of moment of inertia get changes. ठीक आहे ना, हे तुमच्या लक्षात आलं या ठिकाणी. कशा कशावर, पहिल्यांदा बोल मास,
दुसरं कोण आहे बेटा बोल परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस, आणि तिसरं कोण आहे बेटा बोल पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता चौथी जी टर्म आहे या ठिकाणी, ती चौथी टर्म आहे या ठिकाणी टेम्परेचर. कोण आहे बेटा बोल या ठिकाणी टेम्परेचर. सर टेम्परेचर वाढल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा वाढतो, तर ते सांगतो ना मी. मला सांगा, नॉर्मली तुम्ही बघितलं असेल, समजा हा रॉड आहे, ठीक आहे. ज्या वेळेस तुम्ही ह्याला टेम्परेचर वाढलं, समजा ह्याचं 20 डिग्री टेम्परेचर होतं, स्टीलची एक पट्टी, ह्याचं टेम्परेचर 20 डिग्री. समजा मी ह्याचं जर टेम्परेचर वाढवलं, हेवी टेम्परेचर वाढत गेलो, 100, 150, 200 टेम्परेचर जर वाढवलं, तर ॲटोमॅटिकली दोन पार्टिकल मधलं जे डिस्टन्स आहे, दोन पार्टिकल मधलं जे अंतर आहे, ते अंतर काय होत जाणार आहे बेटा बोल चेंज होत जाणार आहे. दोन पार्टिकल मधलं अंतर काय होत जाणार आहे चेंज. म्हणजे पार्टिकल समजा ह्या ॲक्सिस भोवती हा रोटेट व्हायला आय एक्स एक्स, ठीक आहे ना. मी आता तिथूनच तोच ॲक्सिस पास करतो, समजा मी तोच ॲक्सिस घेतो, हा ॲक्सिस बदलतच नाही, तोच ॲक्सिस घेतो, ॲक्सिस तोच राहू देतो. पण मला सांगा, हे जे पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल आता दूर 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 गेले ना बेटा. टेम्परेचर वाढल्यामुळं ज्यावेळेस टेम्परेचर वाढलं, त्यावेळेस ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी त्या पार्टिकलचं एक्सपान्शन झालं, आणि पार्टिकल जेव्हा एक्सपान्शन झालं, त्यावेळेस पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन अबाउट दिस गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन काय झालं बोल वाढलं. आणि ॲक्सिस भोवतीचं डिस्ट्रीब्युशन जर वाढलं असेल, तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी काय होत जाणार आहे बेटा बोल या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया. 20 डिग्री आणि 100 डिग्रीला मोमेंट ऑफ इनर्शिया तेवढाच राहणार आहे का बेटा, अजिबात शक्य नाही. कारण या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन अबाउट दिस गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन हे 100% काय होत जाणार आहे बेटा बोल चेंज होत जाणार आहे. म्हणजे टेम्परेचर जरी चेंज झालं, टेम्परेचर जरी वाढलं, तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया, हा मोमेंट ऑफ इनर्शिया बेटा काय होत जाणार आहे चेंज होत जाणार आहे. तर आपण 4 फॅक्टर बघितले. पहिला फॅक्टर या ठिकाणी मास ऑफ बॉडी, सेकंड फॅक्टर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारा अंतर, तिसरं या ठिकाणी पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, आणि चौथा कुठला बेटा बोल टेम्परेचर. हे 4 फॅक्टर जर चेंज केले, तर 100% मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीचा हा 100% काय होतं बेटा बोल चेंज होत असतो. ठीक आहे. आता ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करायचा, ह्यासाठी आपण एक वेगवेगळे 3-4 प्रॉब्लेम्स बघूयात. त्या प्रॉब्लेम्सच्या माध्यमातून एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करतात, किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलचा, एखादा सिस्टम ऑफ पार्टिकल आहे त्या सिस्टम ऑफ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा कॅल्क्युलेट करतात ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. माझ्यासोबत तयार आहेत तुम्ही सगळे या ठिकाणी, ठीक आहे ना. तुमचं नोटबुक सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा, आणि माझ्यासोबत प्रॉब्लेम करायला सुरुवात करा. चला एक पहिला प्रॉब्लेम पाहूयात बेटा आपण. तर पहिला प्रॉब्लेम काय आहे समजून घ्या. कन्सिडर करा की एकदम सिंपल प्रॉब्लेम पासून जाऊयात. या ठिकाणी एक 10 kgचा मास आहे, दुसरं एक मास आहे या ठिकाणी 5 kgचा. ठीक आहे. आणि हे दोन मास एका ॲक्सिसला, ह्या ॲक्सिस भोवती रोटेट व्हायला लागले. इथून इतकं जे अंतर आहे त्याचं हे 2 मीटर आहे, आणि हे सुद्धा अंतर किती दिलं बेटा बोल 2 मीटर. ठीक आहे. तर तुला काय काढायचं आहे, ह्या ॲक्सिस भोवतीचा ह्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. एकदम सिंपल. तर पद्धत कशी बेटा मला सांगा. पद्धत काय की या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स इज इक्वल टू, ठीक आहे. पहिलं मास घ्यायचं. पहिलं मास किती बेटा बोल 10 kg. तर ते 10 kg मास ह्या ॲक्सिस पासून किती दूर आहे बेटा 2 मीटर इतकं दूर आहे. मग घेतलं मी हे पहिल्यांदा लिहिलं मास इनटू ॲक्सिस परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे 2 मीटर, त्याचं काय करायचं स्क्वेअर. म्हणजे 2चा इथं काय केला बोल स्क्वेअर, m1r1 स्क्वेअर. दुसरं 5 kg मास इनटू त्याचं सुद्धा ॲक्सिस पासूनचं अंतर किती बेटा बोल 2. तर 2चा स्क्वेअर किती झाला बोल 4. म्हणजे हे 10 इंटू काय झाला बोल 4 प्लस 5 इंटू 4. मग 10 इंटू 4 किती झाला बोल 40. 5 इंटू 4 किती झाला बेटा बोल 20. तर ह्याचा टोटल सिस्टमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे बोल 60 kg मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. 60 kg मीटर स्क्वेअर हा सिस्टमचा असणारा काय आहे बेटा बोल मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या. आता नेक्स्ट टर्मकडे जाऊयात बघ. नेक्स्ट प्रॉब्लेम पॉज करा, नोट डाऊन करून घेता आलं तर करून घ्या. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो बघा. समजून घे क्वेश्चनला. तुम्ही विचार करा की एक ट्रायंगल आहे, असा एक ट्रायंगल पकडला मी. ठीक. या पद्धतीने एक ट्रायंगल. या ठिकाणी मास घेतलं मी m, या ठिकाणी सुद्धा मास घेतलं m, या ठिकाणी सुद्धा मी मास घेतलं m. असे 3 मास सेम घेतले. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. प्रत्येकाची साईड कशी बेटा बोल सेम ए ए ए. आता मी नीट काय म्हणतो ते समजून घ्या. माझा क्वेश्चन असा आहे की
ॲक्सिस जो पास व्हायला लागलाय तो जो ॲक्सिस आहे, मी ॲक्सिस असा पास व्हायला म्हणलं याचा, ठीक आहे. ह्या पार्टिकलमधून ॲक्सिस पास व्हायला आहे आणि ह्या ट्रायंगलच्याच प्लेनमध्ये, आणि या ॲक्सिस भोवती तुला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा आहे. ह्या एक्स ॲक्सिस भोवती यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आय एक्स एक्स इज इक्वल टू, बघा आता पहिलं पार्टिकल घेतलं हे यम, ठीक आहे ना, हे यम पार्टिकल घेतलं, त्याचं ॲक्सिस पासून अंतर किती असणार आहे सांगा बरं? 0. काय बरं सर मला सांगा, जर ॲक्सिस त्या पार्टिकल मधूनच पास होत असेल तर त्याचं अंतर त्या ॲक्सिस भोवती किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे हे 0चा काय झाला बोल स्क्वेअर, ठीक आहे. दुसरं मास मी घेतलं हा यम, इथला यम, हे दुसरं जे मास आहे ते हे यम मास घेतलं. मला सांगा त्याचं ॲक्सिस पासूनचं अंतर किती असणार आहे बोल? हे जो टोटल साईड ए असेल तर ॲक्सिस पासूनचं त्याचं अंतर किती असणार आहे बेटा बोल? a/2 असणार आहे. मग मला सांगा यम इंटू a/2 आणि त्याचा काय असणार आहे बेटा बोल? स्क्वेअर. प्लस थर्ड बघा हे मास किती बेटा बोल? यम, त्याचं सुद्धा ॲक्सिस पासूनचं अंतर किती व्हायला लागलं बोल? a/2, म्हणजे यम इंटू a/2 त्याचा बेटा काय असणार आहे बोल? स्क्वेअर. म्हणजे आय एक्स एक्स इज इक्वल टू 0 प्लस यम इंटू a/2 चा स्क्वेअर म्हणजे a²/4 प्लस यम इंटू a²/4. तर व्हॅल्यू किती होईल सांगा मला? ma²/4 प्लस ma²/4 म्हणजे 2ma² म्हणजे आन्सर आहे लागलं ma² डिवाइड बाय काय झालं बोल 2. म्हणजे ह्या गिव्हन ॲक्सिस भोवती ह्याचा जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया किती यायला लागला बेटा? ma² डिवाइडेड बाय काय असणार आहे बोल 4. लक्षात आलं सर्वांच्या? सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा हा क्वेश्चन सुद्धा, ठीक आहे. चलो सर्वांनी लिहिला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बेटा. चल मला सांगा एक अशी एक सिस्टम ऑफ पार्टिकल पकडली, असं एक स्क्वेअर आहे, स्क्वेअर, ह्या स्क्वेअरच्या 4 कॉर्नरला या ठिकाणी एक मास ठेवलं m, या ठिकाणी मास ठेवलं 2m, या ठिकाणी मास ठेवलं 3m आणि या ठिकाणी मास ठेवलं परत m. तुला त्यांनी काय विचारलंय की ॲक्सिस जो पास व्हायला लागला बेटा तो ॲक्सिस असा पास व्हायला आहे, ह्या डायगोनली ॲक्सिस पास व्हायला आहे, ह्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं, ठीक आहे. जो ॲक्सिस पास व्हायला लागलाय तो ॲक्सिस ह्या 2 पार्टिकल मधून पास व्हायला लागला, ह्या 3m आणि m मधून पास व्हायला लागला. म्हणजे सिस्टम असं रोटेट व्हायला लागले. आणि ही जी साईड्स आहेत ती साईड किती दिली बोल? a. म्हणजे या ठिकाणी हा स्क्वेअर आहे, दोघं सगळे साईड कशा आहेत बोल? a. तर तुला ह्या गिव्हन ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे. ओके, आता सॉल्व्ह करण्याची पद्धत कशी? पहिल्यांदा विचार करायचा की ह्या पार्टिकलचं ॲक्सिस पासूनचं अंतर काय असेल, डिस्टन्स काय असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असेल. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे जे 2 पार्टिकल आहेत 3m आणि हा m, जर ॲक्सिस याच पार्टिकलमधून पास होत असेल तर 100% त्यांचं ॲक्सिस पासूनचं अंतर किती असणार आहे? 0. म्हणजे 3mचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे बेटा बोल? 0. आणि ह्या mचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? 0. मग राहिले कोण बोल? हा m आणि हा 2m. मग तुम्हाला माहिती आहे हे डायगोनलचा अर्धा असणार आहे बेटा, ठीक आहे ना. इथून इतकं जे अंतर असणार आहे ना, हे अंतर जे असणार आहे पहिलं हे इथून एवढं अंतर, हे टोटल काय असणार आहे बोल? डायगोनल. ही टोटल झाली डायगोनल. ही डायगोनल किती असणार आहे बेटा बोल? हे डायगोनल, आता पायथागोरस जर यूज केला तर डायगोनलची व्हॅल्यू येते √2 टाइम्स काय असणार आहे बोल? a. कारण हे a असेल, हे a असेल तर पायथागोरस तुम्हाला माहिती आहे √, ही जी टर्म असणार आहे डायगोनल ती असणार आहे a² प्लस a². हे झाले 10th मध्ये तुम्हाला √2 टाइम्स काय झालं बेटा बोल? a. मग आता परपेंडिक्युलर अंतर जे असणार आहे ॲक्सिस पासूनचं ते पहिल्याचं असणार आहे हे r1, इथून इतकं कलरमध्ये दाखवतो वेगळ्या कलरमध्ये, हे पहिल्याचं अंतर असणार आहे r1 इथून पलीकडं, आणि दुसऱ्याचं अंतर इथून काय झालं अलीकडं r2. पण हे दोन्ही अंतर कसे असणार आहे? सेम. आणि ते ह्या डायगोनलच्या कशा असणार आहेत बोल? अर्धे असणार आहेत बेटा. मग डायगोनलच्या अर्धे म्हणजे r1 आणि r2 सेमच आहेत. r1 आणि r2 ह्या दोन्ही व्हॅल्यू कशात बोल? सेम आहेत. आणि त्या डायगोनलच्या हाफ आहेत बेटा, म्हणजे √2 a/2 च्या 2 निम्मे हाफ, म्हणजे व्हॅल्यू किती यायला लागली? a डिवायडेड बाय √2. ती व्हॅल्यू किती यायला लागली बेटा बोल? a/√2. म्हणजे इथून इतकी व्हॅल्यू असणार आहे a/√2 आणि हे सुद्धा व्हॅल्यू किती असणार आहे बेटा बोल? a/√2. चला आता सॉल्व करा. मला सांगा आता मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स, पहिलं मास किती बेटा? 3m, त्याचं ॲक्सिस पासूनचं अंतर 0, प्लस दुसरं मास किती बेटा बोल? m, त्याचं ॲक्सिस पासूनचं अंतर 0, प्लस तिसरं मास किती बेटा बोल? m,
आणि त्याचं ॲक्सिसपासूनचं जे अंतर आहे ते अंतर किती असणार आहे बोल a/√2 आणि a/√2चा स्क्वेअर किती असणार बेटा बोल a/√2 त्याचा स्क्वेअर प्लस शेवटचं कोण आहे बेटा बोल 2m हे 2m इंटू a/√2 त्याचा बेटा इथं काय असणार आहे स्क्वेअर म्हणजे Ixx इज इक्वल टू 0 प्लस 0 इंटू ma²/2 प्लस 2ma² हा 2 काय झाला बेटा बोल कॅन्सल तर xx इज इक्वल टू हे ma²/2 प्लस ma². मग सॉल्व करा सांगा मला किती होतं क्रॉस जर मल्टिप्लिकेशन केले तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येते 3ma²/2 म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की जर सिस्टम ऑफ पार्टिकल असेल नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर त्या नंबर ऑफ पार्टिकलसाठी जी काही व्हॅल्यू यायला लागली ती व्हॅल्यू यायला लागली 3 या ठिकाणी यायला लागली 3ma²/2 हे लिहून घ्या तुम्ही ठीक आहे. तर मला आता सांगा की तुम्हाला बऱ्यापैकी ह्याचं क्लॅरिटी आली की एखाद्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात किंवा सिस्टम ऑफ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा कॅल्क्युलेट करतो हे एक्झॅक्टली तुम्हाला आता समजलेलं आहे ठीक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूयात. तुमच्या जे काही क्वेरीज असतील त्या क्वेरीज तुम्ही या ठिकाणी मला सेंड करू शकता ठीक आहे ना. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यापेक्षा सुंदर क्वेश्चन घेऊयात काही वेगळ्या फॉर्मचे क्वेश्चन आपण घेऊयात ठीक आहे ना. चल थँक्यू बेटा.